आषाढ महिन्यात गोड पुऱ्या व खीर बनवायची ही पारंपरिक जुनी पद्धत आहे. पण ह्या पुऱ्या भरपूर दिवस टिकावा, अगदी खुसखुशीत राहावा आणि अजिबात कडक न व्हावा म्हणून मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स आज सांगणार आहे. आणि खीरही बघा किती मस्त घट्टसर झालेली आहे, अगदी बासुंदीसारखी. बघितल्या बघितल्या खाऊ वाटते, हो की नाही? तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज दाखवणार आहे. आणि ही खीर तर नक्कीच तुम्हाला फार आवडेल, अगदी घरातल्यांनाही आणि पाहुण्यांनाही. आता तुम्हाला किती पुऱ्या बनवायच्या त्या हिशोबाने गूळ भिजत घाला. थोडंसं तूप घाला त्या पाण्यामध्ये बरं का, म्हणजे नंतर पीठ मळताना. चवेपुरतं थोडंसं किंचित मीठ घाला. आता इथे एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात जवळजवळ पोह्याचे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलं आणि अर्धा चमचा रवा घेतला बरं का. हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून व्यवस्थित एक थोडा वेळ बाजूला ठेवा. अगदी सोपी पद्धत इथे मी पुऱ्यांची दाखवलेली आहे. इथे मी गरम पाणी अजिबात केलेलं नाही, गार पाण्यातच म्हणजे गूळ वितळोस तर गार पाण्यातच पीठ मळलेलं आहे. व्यवस्थित ते पाणी गाळून घ्या बरं का, त्यात खडे असतात. आता हे इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवले. एका कुकरमध्येच डायरेक्ट खीर बनवायला घेतली. तर हे बघा इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून त्या तुपामध्ये मस्त परतून घेतले. त्यातच हे ओलं खोबरं घेतलं. ओलं खोबरं घ्यायचं आणि त्यामध्ये किंचितसा थोडासा वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. ही एक महत्त्वाची टिप्स. व्यवस्थित त्यामध्ये परतून घ्या. व्यवस्थित किती 1 ते 1.5 मिनिट कमी गॅसवर. तुम्हाला त्यात अंदाजानुसार साखर किती घालायची ती घाला. इथे मी अर्धी वाटी साखर घातली, 2 वाट्या पाणी घातलं आणि 3 वाट्या दूध घातलेलं आहे बरं का. डायरेक्ट आपल्याला ही कुकरमध्ये असली नशी ही खीर शिजवायची आहे. प्रथम थोडा मोठा गॅस करा, नंतर अगदी कमी करा. हाताने येता जाता शिट्टी थोडीशी वर करत जा, जेणेकरून दूध उतू नये जाणार. असंही जातच नाही, मी तुम्हाला दाखवतेच आता बघा. तर थोडंसं त्यात केशरच्या काड्या घाला, थोडं जायफळ पावडर घाला, थोडी सुंठ वेलची पावडर घाला, त्यामुळे स्वाद खूप छान येईल. अगदी रबडीसारखी बासुंदीसारखी खीर लागेल. हे बघा इतकंही काही उतू गेलेलं नाही, कमीच तांदूळ होते त्यामध्ये. आणि दूधही काही नाही, अर्धा कुकरच दूध आणि पाणी होतं. मस्तपैकी मी जवळजवळ कमी गॅसवर असं समजा की 15 ते 20 मिनिट शिजवून घेतले तांदूळ कमी गॅसवर. हे बघा मस्त असे झालेले आहे. उतू तर अजिबात गेलेलं नाही, त्यामध्ये थोडंसं तूप टाकल्यामुळे वरती ते उतू आलं नाही जास्त. हे बघा घट्टसरपणा किती आलेला आहे, खोबऱ्यामुळे आलेला आहे. आणि येथे जर समजा तुमच्याकडून खीर थोडी पातळ झाली तर घाबरायचं नाही. 2 ते 3 चमचे रवा थोडासा गवाळ भाजून त्यात घालायचा, किंवा सरळ सोपं आपली मिल्क पावडर घालायची, मस्त खीर लागते. तर हे बघा थोडंसं तुपाची फोडणी घेऊन त्यामध्ये सुकामेवा टाकला, थोडेसे मनुके वगैरे आणि काजू बदाम, हे बघा. आणि ते आता एक फोडणीसारखं किंवा तडक्यासारखं खीरमध्ये टाकले. झाली आपली खीर तयार बरं का. आता आपण चाणक्या बनवूया. आता आमच्याकडे चाणक्या म्हणता, आता खरं तर कोणी कापण्या म्हणतं, कोणी गोडपुऱ्या. व्यवस्थित मोठी पोळी लाटून घेतली. आता तेल पीठ मळताना मी बडीशोप टाकली, हे तुम्हाला सांगितलं का नाही, पण तेवढं टाका बरं का आठवणीने. कोणी खसखसही घालतं, छान होतात त्याने पण. हे बघा आता आपण तळून घेऊ. तर ह्या पुऱ्या खरं सांगते तुम्ही 4ही दिवस ठेवा, 5ही दिवस ठेवा, अजिबात कडक होत नाही. अगदी जसल्यान तशा खुसखुशीत राहता, टिकतात आणि टेस्टही फार छान येते. तर ह्या आषाढ महिन्यात अशाच पुऱ्या होऊ द्या बरं का, मस्त अशा. तर अशाच छोट्या छोट्या छान रेसिपी असतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. असं समजा की मी रिक्वेस्ट करते की माझं चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज फॉलो करा. बघा ह्या आधीचे व्हिडिओ बघितले का, छान थालीपीठांचे, भाज्यांचे, नाश्त्याचे भरपूर विविध प्रकार आहे. तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना फार आवडता, त्या कमेंटही करता, लाईकही करता. तर हे बघा परत एकदा दाखवले. अगदीच पातळही नका, थोडी जाड असली तरी हरकत नाही. तर चला आता तळायच्या झालेल्या आहे पुऱ्या. नैवेद्य दाखवून म्हणजे ताटामध्ये वाढून नैवेद्य दाखवून घेऊ आणि मस्त जेवायला बसू. आता असं ह्या आषाढ महिन्यात दर मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी ही रेसिपी होऊ द्या. हे बघा कलरही किती छान आलेला आहे. चला
माझ्या दादूला तर फार घाई झालेली आहे, केव्हा जेवायला देते. खिरीच्या वासाने आणि त्या घट्टसरपणाने तर लगेच खीर खाऊ वाटते. नक्की एकदा तुम्ही अशी खीर बनवून बघा. पण मला एक सांगा, तुम्ही कशा पद्धतीने खीर बनवता आणि तुम्हाला हे ताट बघून लहानपणाची आठवण झाली का, किंवा कुठली आठवण झाली असेल तर नक्की मला सांगा. आणि तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ तेही नक्की सांगा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.